सध्या लिंबाचे दर जर म्हणत असाल तर 10ला 3 आहेत. जर आपण एप्रिल मे महिन्यात हे लिंब घ्यायचे म्हटले तर कधी कधी 10ला 1 मिळतो किंवा मग 10ला 2 मिळतात आणि लिंब असे पिवळे धम्मक मिळत नाही, रसदार सुद्धा मिळत नाही. मिळतात तर ते हिरवे मिळतात आणि त्यामध्ये बिलकुल रस नसतो. मग उन्हाळ्यामध्ये लिंबाशिवाय तर मजाच नाही. मग आपल्याला 6 ते 7 महिने हे लिंबू जर स्टोअर करायचे असेल तर असे 4 प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्या प्रकाराला सुरुवात करूयात. इकडे ना मी न्यूजपेपर असे चौकोनी याच्यात कट करून घेतलेत आणि आपल्याला लिंबाला अशा पद्धतीने यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे. आता न्यूजपेपर ऐवजी तुम्ही अल्युमिनियम फॉइल सुद्धा घेऊ शकता, पण अल्युमिनियम फॉइल ही बऱ्याच जणांकडे नसते म्हणून मी इकडे न्यूजपेपरचा वापर केलाय. बेटर हे राहील की तुम्ही अल्युमिनियम फॉइलचा वापर करू शकाल तर ते खूप बेटर राहील. नसेलच तर मग ती रॅपिंग पेपर मिळतो बघा, त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा मग बटर पेपरने गुंडाळलं तरीही चालेल. आणि असं एकदम एअरटाईट कंटेनर आपल्याला घ्यायचं आहे. यूज अँड थ्रोचे जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना तर तुम्हाला व्यवस्थित 10 रुपयाला सुद्धा मिळून जातील किंवा आपल्याकडे असतातच नाही का. तर असे जेवढे आपण लिंब साठवायचे आहेत ते प्रत्येक असं ठेवून द्यायचं आहे. आता हे लिंबू जे आहे आपण व्यवस्थितरित्या उन्हाळाभर वापरू शकतो, पण जेव्हाही आपण हे वापरणार आहात तर सगळ्यात प्रथम हे फ्रीजरमध्ये आपण ठेवणार आहोत. तर फ्रीजरमधून आपल्याला हे साधारणतः कमीत कमी 30 मिनिटं आधी तरी बाहेर काढायचं आणि नंतर त्याचा वापर करायचा. एअरटाईट कंटेनर असलं पाहिजे आणि आता हे जाऊ द्यायचं सरळ फ्रीजरमध्ये. तुम्ही अशा कंटेनर ऐवजी झिपलॉक बॅगचा वापर केला तरीही चालेल, व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये सुद्धा राहतात. चला लिंबू कसा साठवायचा याचा दुसरा प्रकार बघूयात. तुम्ही जे खाण्यासाठी तेल वापरता ते तेल घ्यायचं आहे, पण मोहरीचं तेल घेतलं तर उत्तम. थोडंसंच तेल आपल्या हाताला घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला तळहाताला लावून घ्यायचं आहे. आता एवढी लिंब माझ्याकडे आहे त्यामुळे एवढंसं तेल तर सफिशियंट आहे. तुम्ही यापेक्षा अगदी डबल जरी लिंबू घेतले तरी एवढं तेल अगदी सफिशियंट होऊन जातं. आणि आपल्याला प्रत्येक लिंबाच्या वरती अशा पद्धतीने तेलाची एक लेअर लावायची आहे, जेणेकरून यावरती तेलाची एक कोटिंग बसून जाते आणि आपण हे इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. तर यासाठी सुद्धा तुम्ही एकतर झिपलॉक बॅग घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचं कंटेनर घेऊ शकता. आणि हे कंटेनर फक्त एअरटाईट असायला हवं आणि हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे फ्रीजरला. या टाईप 2 मध्ये सुद्धा तुम्हाला हे जे काही लिंब आहेत हे वापरण्याच्या 30 मिनिट अगोदर फ्रीजर मधून बाहेर काढावे लागतील. चला आता तिसरा प्रकार बघूयात. याला तुम्हाला तेल लावायची गरज नाही आहे, पण आता ह्या डब्यामध्येच ठेवलं तर चला म्हटलं तुम्हाला सांगते. आता ज्या कंटेनर मध्ये तुम्ही लिंब ठेवलेत तो कंटेनर तुम्हाला 3/4 भरायचा आहे. थोडासा रिकामा ठेवायचा आहे. त्यामध्ये काय टाकायचं हे तुम्हाला समोर सांगते. आता तुम्ही बघू शकता लिंब पूर्ण बुडालेले आहेत, थोडे थोडे बाकी आहेत. तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर. व्हिनेगर टाकणे इकडे कंपल्सरी आहे. 3/4 आपल्याला पाण्याने भरायचा आणि जेवढा राहिला तेवढा व्हिनेगरने भरायचा. आणि हा पूर्ण डब्बा तुम्हाला ना फ्रीजचं जे झाकण असतं बघा, दरवाजा असतो त्या दरवाजामध्ये ठेवायचं. हे फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आणि तुम्ही इझिली एक एक लिंबू काढून वापरू शकता. चला चौथा प्रकार कसा आहे तो बघूयात. आता चौथ्या प्रकारासाठी जर तुमच्या फ्रीजमध्ये खूप कमी स्टोरेज असेल तर मग हा चौथा प्रकार तुम्हाला खूप उपयोगाचा येईल. अल्टिमेटली आपल्याला लिंबाचा रसच लागतो. तर जेवढे लिंब तुम्हाला घ्यायचे ते घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता किती पिवळे धम्मक आणि रसदार लिंब आहेत. आता इकडे मी 4 ते 5 लिंब व्यवस्थितरित्या कट करून घेते आहे. हा व्हिडिओ तुम्ही जेवढ्या लवकर बघणार ना तेवढेच तुमचे पैसे खूप वाचणार आहे. आता आपल्याला बेसिकली या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ मला माहिती आहे तुम्हाला फार आवडेल, त्यामुळे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. लिंबाच्या बिया वरतीच राहाव्या म्हणून मी इकडे गाळणीचा वापर करून घेत आहे. मी फक्त 4 ते 5 लिंब इकडे वापरले आहेत, पण एवढे रसदार लिंब असल्यामुळे त्याचा रस खूप निघाला. तर अशा पद्धतीने आपल्याला याची सालं फेकायची नाही बरं का. या सालांचा सुद्धा आपण खूप छान पद्धतीने वापर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. चला आता मी पूर्ण लिंबाचे रस काढून घेते. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला ते सुद्धा कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे सुद्धा कळेल की आपले व्ह्यूअर कोणत्या कोणत्या गावातले आहेत. तर अशा पद्धतीने भरपूर सारा आपला इकडे लिंबाचा रस निघालेला आहे. आता हा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही 2 पद्धतीने स्टोअर करू शकता. सगळ्यात पहिली पद्धत, तुम्हाला एकदम एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे आणि सरळ हा जो काही रस आहे हा स्टोअर करायचा आहे. जो फ्रीजचा दरवाजा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. जर एखादी बॉटल असेल ना पाणी पिण्याची जुनी, त्यामध्ये तुम्ही ठेवलं ना तरीही चालेल. किंवा मग सेफर साईड असं आपल्याकडे चॉकलेट मोल्ड असतात किंवा मग आईस ट्रे असतो
त्याच्यामध्ये सरळ सरळ हा जो काही ज्यूस आहे हा तुम्हाला स्टोअर करून घ्यायचा आहे, म्हणजेच असा आईस क्यूब याचे बनतील. त्यासाठी आपण अशा पद्धतीने इकडे चॉकलेट मोल्ड वापरलेला आहे आणि हा साधारणतः 2 तास आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. आता हा फ्रीझरमध्ये मी साधारणतः 2 तास ठेवून घेतला आणि तुम्ही बघू शकता 2 तासाने याचे छान असे आईस क्यूब तयार झालेले आहेत. हे आईस क्यूब्स तुम्हाला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्येच ठेवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे एक आईस क्यूब घ्यायचा आहे, 1 ग्लास पाणी घ्यायचंय, त्यामध्ये फक्त हा लिंबाचा एक आईस क्यूब टाकायचा आणि लिंबू पाणी एन्जॉय करायचं. हे तर एकदम सिंपल आहे आणि वेळेची बचत करणारं सुद्धा आहे. भरपूर जर घरामध्ये पाहुणे आले असेल तर हे ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल. चला, आता आपले लिंब तर साठवलेत आपण. मग आता हे साल्यांचं काय करायचं? तर सरळ तुम्ही याचं लोणचं सुद्धा बनवू शकता. पण आपलं चॅनल आहे क्लिनिंग किचन ट्रिक्स, तर चला याची सुद्धा ट्रिक बघूया. मी असं पातेलं घेतलंय जे आधीच काळपट आहे, म्हणजे याच्यासोबत पातेलं सुद्धा व्यवस्थित क्लीन होईल. 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलंय आणि आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटं फक्त हे शिजवायचं आहे. गॅसची आच मी इकडे मध्यम केली आहे. गॅसची आच जर मध्यम केली तर 5 ते 7 मिनिटं लागतील. मंद केली तर थोडासा जास्त वेळ लागेल. अल्टिमेटली आपल्याला हे जे लिंबाचे साल आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत. ते अगदी थोडेसे सॉफ्ट झाले तर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. जर तुमचं मिक्सर त्याचे जे काही एजेस आहेत ना, म्हणजे मिक्सरच्या भांड्याचे ते खूप शार्प असतील तर तुम्ही ही जी काही स्टेप आहे ही अवॉइड सुद्धा करू शकता. माझ्या मिक्सरच्या भांड्याचे एजेस जे आहेत एवढे शार्प नाहीयेत, ब्लेड शार्प नाहीयेत, त्यामुळे मग मी ही ट्रिक केली आहे. आता तुम्हाला ज्युसर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पाण्यासकट टाकायचंय. वरून पुन्हा तुम्हाला अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचंय. आता पातेलं बघू शकता किती स्वच्छ निघालं. घासलं तर पूर्णच क्लीन निघेल. आता हे थोडंसं थंड होऊन आणि मग तुम्ही हे यामधून काढा. नाहीतर कसं होईल, हे गरम असताना लावलं तर मग अपघात होऊ शकतो. कारण गरम असलं की मग मिक्सरचं भांडं जे आहे ते झाकण ओपन होतं. आता मी यामध्ये अजून एक्स्ट्रा अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असं आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे लिंबाचं. गाळून घ्यायचं आहे जेणेकरून थोडं काही राहिलं असेल तर ते आपलं वरती राहील. पण आता हे जे वरती राहिलेलं आहे लिंबाच्या सालीचं, हे फेकायचं का? तर काहीच वेस्टेज जायचं नाही आहे. ते सुद्धा आपल्याला जेवढं जमेल तेवढा रस काढायचा. आता हे साईडला ठेवूयात. आता हे बघा एवढं सारं सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. याचे आपण 2 भाग करूयात. एक भाग म्हणजे आपल्याला अगदी थोडासाच बाजूला काढायचा आणि एक भाग आपल्याला थोडासा जास्त राहू द्यायचा. तो काय ते समोर सांगते. आता जो भाग आपण जास्त ठेवला त्या भागामध्ये आपल्याला काही अजून पदार्थ ऍड करायचे आहेत. तर साधारणतः इनोचं जर 1 सॅचे तुम्ही घेतलं तर 1 इनोचं पूर्ण सॅचे यामध्ये टाका. नसेल इनोचं सॅचे तर मी ज्या पद्धतीने 2 चमचे बेकिंग सोडा टाकलाय तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा. जसा आपण बेकिंग सोडा टाकतो त्यानंतर यामध्ये टाकायचं डिशवॉश लिक्विड. आता तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड नसेल, तुम्ही जर भांडे घासण्यासाठी साबणचा वापर करत असणार तर या स्टेजला साबण हे ग्रेट करून यामध्ये टाका. व्यवस्थितरित्या आपल्याला हे मिक्स करायचं आहे. बाकी यामध्ये काहीच टाकायची गरज नाही. खरं तर बेकिंग सोडा सुद्धा यामध्ये टाकायची गरज नाही. आता माझ्या डिशवॉश लिक्विडच्या बॉटलमध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड होतंच, तर म्हटलं चला हे जे सोल्युशन आहे ते डायरेक्टली आपण यामध्येच टाकूयात. तुम्ही एखादी कोणतीही जुनी बॉटल घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला हे गाळून टाकायचं आहे. हे आपलं घरच्या घरी डिशवॉश लिक्विड तयार झालं. आता हे मी जे बनवलंय ना तर याचं कारण ही खास आहे. कारण मला करायची आहे किचनची साफसफाई आणि त्यामध्ये जर लिंबू ऍडिशनल आपण टाकलं तर आपले भांडे जे आहे घरातले अगदी चमकतात, काळपट थर पूर्ण निघून जातो. त्यामुळे हे सोल्युशन तर माझं रेडी झालंय आणि किचनचे भांडे सुद्धा चकाचक निघतील. चला, आता जे आपण वरती ठेवलं होतं थोडं लिंबाच्या सालीचं वरचा गर जो आहे तो राहिला होता, आता तो घ्यायचा आहे. हा जो गर आपण काढलेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचं थोडंसं सिट्रिक ऍसिड. आता हे टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. सिट्रिक ऍसिड पावडर असेल ती टाकली तरी चालेल. 2 चमचे मीठ टाकायचं. आता हे जे सोल्युशन बनलंय हे तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये अगदी 15 दिवस आरामात ठेवू शकता. एकदम जबरदस्त आहे. लिंबू आणि जे काही आपण मीठ यामध्ये टाकलंय फक्त ते दोन्ही वस्तू टाकल्या तरीही चालतील. तुम्ही सिट्रिक ऍसिड नाही टाकलं तरीही चालणार आहे. आता हे सरळ सरळ तुम्हाला फ्रीज मध्ये एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. पण आता मी तुम्हाला याचा कशासाठी वापर करायचा ते सांगते. जर तुम्हाला टाइम खूप कमी असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला तांब पितळेची भांडी स्वच्छ करायची असेल आणि पूजेसाठी लागत असतील भांडी, तर अशा वेळेस तुम्ही हे जे आपण लिंबाचा गर बाजूला ठेवला होता त्याचा वापर नक्की करू शकता.
पण आपण यामध्ये लिंबू सत्व वापरलंय, ज्याला सिट्रिक ऍसिड म्हटलं जातं, त्याचा वापर केला, त्यामुळे काळांतराने हे काळं होईल. पण जर तुम्ही फक्त लिंबू आणि मीठ घेतलं तर हे काळं होणार नाही. त्यामुळे हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला काय खायचं. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. आपली तांब पितळीची भांडी अगदी स्वच्छ झाली. पण मात्र आपण डिशवॉश लिक्विड बनवलं ना, चला त्याचा सुद्धा रिझल्ट दाखवते. कितीही चिकट झालेली स्टीलची भांडी असतील किंवा मग ॲल्युमिनियमची भांडी असतील, त्यासाठी तुम्ही हे अवश्य वापरा. एकदम जबरदस्त सोल्युशन आहे. जसं आपण डिशवॉश लिक्विड वापरतो ना, बस तसंच करायचं. आता भांडेच घासण्यासाठी नाही, तर गॅसचा ओटा असेल, गॅस शेगडी असेल किंवा मग फरशी फार चिकट चिवट झाली असेल किंवा मग तुमच्या बाथरूम मध्ये पांढरट डाग झाले असतील, खूप टाइल्स घाण झाली असेल, तुमचे टॅप पण पांढरट झाले असेल, तर तुम्ही ह्या सोल्युशनचा वापर करू शकता. अल्टिमेटली हे एक ऑल इन वन सोल्युशन आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हा जो मसाल्याचा डबा आहे तो चमकायला लागलेला आहे. मग उशीर कसला करताय? याच नोटवर पटकन व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करायचं बिलकुल विसरू नका. तर चला, आता जे सोल्युशन आपण थोडंसं बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे हार्पिक टाकतोय. जर इंडियन टॉयलेट असेल आणि कमोड साफ करायचं असेल तर तुम्हाला हे निळसर हार्पिक टाकायचं आहे. आणि यासाठी प्लास्टिकचंच कंटेनर वापरायचं, जे किचन मध्ये बिलकुल यूज करायचं नाही. पण जर तुम्ही टाइल्स क्लीन करण्यासाठी हे वापरत असणार तर हे लालसर वालं हार्पिक वापरायचं आहे. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही बाथरूम मधलं काहीही स्वच्छ करण्यासाठी हे सोल्युशन बिनधास्तपणे वापरू शकता. फक्त लक्षात घ्या, यामध्ये हार्पिक टाकलंय त्यामुळे तुम्ही बाथरूम मधले स्टीलचे टॅब क्लीन करू शकत नाही, नाहीतर ते काळपट होतील. यामध्ये टाकायचं आपल्याला थोडासा बेकिंग सोडा. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. फक्त हे जरी 2 इन्ग्रेडियंट टाकले तरीही चालेल. स्टीलचं काहीच घ्यायचं नाही, कारण यामध्ये हार्पिक वापरलंय. लाकडी एखादा स्पून यूज अँड थ्रोचा घेऊ शकता. आता जर तुमच्या कोमोड मध्ये किंवा इंडियन टॉयलेट मध्ये फार स्टेन झाले असतील, फार दुर्गंधी येत असेल, तर हा हॅक तुम्ही अवश्य ट्राय करा. हे सोल्युशन टाकायचं आहे आणि 2 ते 5 मिनिटं याला रेस्टिंग पिरियड द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्वच्छ कराल तर जे काही पिवळं डाग झालेले असेल, दुर्गंधी असेल, ती पूर्ण नाहीशी होते. खूप छान क्लिनिंग सोल्युशन हे आहे. हे जे काय सोल्युशन आहे हे टाइल्स सुद्धा खूप छान पद्धतीने स्वच्छ करतं. कारण बाथरूम मध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे खूप पांढरट डाग झालेले असतात. त्यामुळे हे सोल्युशन एकदम ऑल इन वन आहे. जर तुम्हाला टॅप क्लीन करायचा असेल तर यामध्ये हार्पिक टाकायचं नाही. हार्पिक ऐवजी एकतर शॅम्पू किंवा मग वॉशिंग पावडरचा वापर करायचा. बाकी सगळे पदार्थ सेम राहतील आणि तुम्ही टॅप क्लीन करू शकता. खूप छान पद्धतीने आपलं कमोड सुद्धा साफ झालेलं आहे. अल्टिमेटली आपल्या घरातलं सगळं साफ झालंय. एवढूसे लिंब आपण स्टोर सुद्धा केलेत उन्हाळ्यासाठी. त्या वाया जाऊ नये म्हणून काहीच आपण फेकलं नाहीये. रियूज फार केलेले आहेत. मग ह्या व्हिडिओला तर लाईक बनतोच. चला मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.